बीड जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसापासून महादेव मुंडे हत्या प्रकरण चर्चेचा विषय ठरला आहे। 21 महिन्यानंतरही या प्रकरणामध्ये आरोपीही निष्पन्न झाले नाही आणि आरोपींना अटकही केली गेली नाही। त्यामुळे ज्ञानेश्वरी मुंडे यांचा जो एकाकी लढा आहे तो संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेला आहे। पतीच्या मारेकऱ्यांना अटक करण्यात यावी या मागणीसाठी शासनाचे, प्रशासनाचे, पोलीस प्रशासनाचे अनेक वेळा उंबरठे झिजवले, मात्र न्याय काय मिळत नाही। म्हणून शेवटी संतापलेल्या ज्ञानेश्वरी मुंडे यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला। आता त्यांची प्रकृती ठणठणीत आहे, त्यांचा लढा आणि संघर्ष देखील कायम आहे। 1 महिन्यामध्ये आरोपींना अटक करावी, अन्यथा परत टोकाचं आंदोलन करू, तीव्र आंदोलन करू असा इशाराही त्यांनी दिलेला होता। त्यानंतर मुख्यमंत्र्यांची भेट झाली आणि मुख्यमंत्र्यांनी SIT फॉर्म केली। SITची तपासाची सूत्रे SITने देखील हातात घेतलेत। पंकज कुमावत यांनी काल स्पॉटवरती जाऊन ज्या ठिकाणी महादेव मुंडे यांची डेड बॉडी सापडली होती त्या परळी शहरामधल्या वन विभागाचं जे मैदान आहे त्या मैदानामध्ये जाऊन पाहणी केली, कसून चौकशी तब्बल 2 तास ही जी तपासी टीम आहे SIT आणि पंकज कुमावत हे त्या ठिकाणी होते। चर्चा देखील खूप मोठ्या प्रमाणात झाल्या। मात्र या प्रकरणाच्या अनुषंगाने ज्ञानेश्वरी मुंडे, त्याचबरोबर बाळा बांगर आणि इतर जे काही राजकीय नेते आहेत त्यांनी ज्याचं नाव घेतलं होतं त्यामध्ये गोट्या गित्ते याचं प्रामुख्याने नाव आलेलं होतं। त्यामुळे हा गोट्या गित्ते कोण, या गोट्या गित्तेचा करता करविता कोण, या गोट्या गित्तेचा पाठीमागचा वरदहस्त कुणाचा, यासह अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। त्याचबरोबर गोट्या गित्तेंचे जे गेल्या काही दिवसांमध्ये व्हिडिओ समोर आले त्या व्हिडिओवरून देखील खूप मोठ्या प्रमाणात खळबळ उडालेली होती। सुरुवातीला जो गोट्या गित्तेचा व्हिडिओ समोर आला तो एका घराच्या समोर एक नैवेद्य ठेवताना दिसतोय आणि त्यामध्ये तो राम नाम सत्य है अशा पद्धतीने जो बोलताना देखील पाहायला मिळतोय। एवढंच नाही तर दुसरा एक व्हिडिओ समोर आला ज्यामध्ये त्याने स्वतःच्या हातामध्ये पिस्टल घेतलेली होती आणि त्या पिस्टलवरून तो धमकावण्याचा प्रयत्न करत होता। या अगोदर देखील त्याचे काही व्हिडिओ समोर आलेले होते आणि ज्यावेळेस संतोष देशमुख हत्या प्रकरणामधले जे मोर्चे निघत होते, राज्यभर मोर्चे निघत होते, त्यावेळी जितेंद्र आव्हाड, सुरेश धस आणि इतर बजरंग सोनवणेसह इतर लोक यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करत होते। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील जे आरोपी आहेत आणि यामध्ये सध्या अटकेमध्ये असलेले वाल्मिक कराड यांच्या अनुषंगाने खूप मोठ्या प्रमाणात चर्चा होत होती। परळीमधली गुन्हेगारी यावर देखील चर्चा झाली होती आणि त्या अनुषंगाने गोट्या गित्तेवरती देखील जितेंद्र आव्हाड यांनी आरोप केलेला होता। त्या आरोपाला उत्तर देत असताना गोट्या गित्तेनं 9 मिनिटाचा व्हिडिओ जो 16 जानेवारीला रेकॉर्ड केलेला होता आणि तो त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरती पोस्ट देखील केलेला होता। तो व्हिडिओ पुन्हा नव्यानं समोर आला होता आणि त्यानंतर चर्चा सुरू झाली ज्यामध्ये तो थेट जितेंद्र आव्हाड यांना धमकी देत होता आणि जितेंद्र आव्हाडांना धमकी देत असताना हे महागात पडेल असं देखील बोलत होता। त्यामुळे एकंदरीत जर आपण बघितलं तर गोट्या गित्तेंचा तो 9 मिनिटाचा व्हिडिओ आणि त्या 9 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये त्याने सुरेश धस, बजरंग सोनवणे याच्यासह संदीप क्षीरसागर यांच्या देखील नावाचा उल्लेख केला आणि वाल्मिक कराड हे आमचं दैवत आहे, त्यांना कोणीही बदनाम करू नका, धनंजय मुंडेंना बदनाम करू नका अशा पद्धतीने देखील त्या व्हिडिओमध्ये तो आपल्याला पाहायला मिळतोय। विशेषतः एकच कारनामा नाही तर त्यानंतर ज्यावेळेस गोट्या गित्तेची इंस्टाग्रामची प्रोफाईल जर उघडली तर त्या उघडलेल्या प्रोफाईलवरून सगळ्या गोष्टी लक्षात येतील। तो कुणाचा कार्यकर्ता आहे, त्याचं दैवत कोण आहे, एवढंच नाही तर त्याचा विठ्ठल कोण आहे या संदर्भात देखील अनेक पोस्ट त्यांनी इंस्टाग्रामवरती अपलोड केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या पोस्ट अपलोड केलेल्या आहेत तर त्या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी तो कुणाचा कार्यकर्ता आहे हे देखील दाखवायचा प्रयत्न केला गेला होता। इंस्टाग्रामवरती आपण जर एक त्याचे जर व्हिडिओ पाहिले, हा व्हिडिओ आहे जो रेल्वे ट्रॅकवरती बसून तो धमकावण्याचा प्रयत्न करत होता आणि बदनामी करू नका, त्याचबरोबर माझ्यावरती जे खोटे आरोप आहेत ते आरोप करू नका अशा पद्धतीने देखील सांगत होता। मी न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकाला दाखवायचा प्रयत्न करतो। हे अशा पद्धतीचा व्हिडिओ आहे। एवढंच नाही तर त्याच्यानंतर दुसरा एक व्हिडिओ पाहायला मिळतोय, हा देखील व्हिडिओ आणि कधीचा हा व्हिडिओ हा देखील मी या ठिकाणी दाखवायचा प्रयत्न करतो। 2 जानेवारीचा हा व्हिडिओ आहे आणि या 2 जानेवारीच्या व्हिडिओमध्ये तो एका गाडीमध्ये बसलेला आहे आणि सदैव दैवत सोबत अण्णा माझा विठ्ठल अशा पद्धतीने दिलेलं आहे। विशेषतः पोलीस अधिकाऱ्यांची गाडी आहे आणि वाल्मिक अण्णाला ज्यावेळेस कोर्टामध्ये हजर केल्यानंतर परत घेऊन येत होते वाल्मिक कराड यांना, त्यावेळेस त्या गाडीच्या ताफ्यासोबत तो होता अशा पद्धतीचा हा व्हिडिओ आहे आणि यामध्ये तो स्पष्ट पद्धतीने सांगतोय की कुठलीही गोष्ट असेल तर त्या संकटामध्ये देखील सोबत असतानाचं पाहायला मिळते। तर त्याच्या प्रोफाईलवरती हे सगळे वाल्मिक अण्णांचे अशा पद्धतीचे जे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। त्याच्या संपूर्ण प्रोफाईलवरती जर बघितलं तर हे वाल्मिक कराड यांचे हे जे सगळे व्हिडिओ आहेत हे व्हिडिओ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील। सपोर्ट करणारे व्हिडिओ आहेत। विशेष आणखी जर थोडं पुढे गेलं तर त्यामध्ये जर काही व्हिडिओ चेक केले तर व्हिडिओमध्ये हा परळी तहसील कार्यालयावरती वाल्मिक कराड यांना त्यांच्यावरती खोटे गुन्हे मागे घ्या
या अनुषंगाने मोर्चा काढला होता आणि या मोर्चामध्ये गोट्या गित्तेही सोबत होता. त्याच्याच प्रोफाईलवरचा हा व्हिडिओ आहे ज्यामध्ये वाल्मिक कराड यांचा कुठलाही गुन्हा नाही, त्यांच्यावरती खोटे गुन्हे मागे घ्या अशा पद्धतीने मागणी करतानाचा हा दिसतोय. त्यामुळे एकंदरीत इंस्टाग्रामवरती आणि दुसरा जो व्हिडिओ आज न्यूज 18 लोकमत समोर दाखवलेला होता ज्यामध्ये मतदान करत असताना गोट्या गित्ते हा स्वतःचा लाईव्ह व्हिडिओ करतोय. यामध्ये कुणाला मतदान करतोय हे सहित दिसतंय. विशेषतः धनंजय मुंडे यांच्या नावाच्या समोरचं जे बटन आहे ते बटन देखील दाबताना यात पाहायला मिळतो. तर पुढे जे पोलचित आहे त्याच्यावरती कशा पद्धतीने नाव येते हे देखील या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलं जात आहे. म्हणजे इव्हन एखाद्या मतदान केंद्रामध्ये गेल्यानंतर मतदान केंद्रामध्ये तशा पद्धतीने कुठलीही गोष्ट म्हणजे आपण जर बघितलं तर मतदान केंद्रामध्ये गेल्यानंतर मोबाईलवरती रेकॉर्डिंग करणं किंवा त्याचा लाईव्ह करणं हे आदर्श आचारसंहितेचा भंग करणार आहे, त्याचबरोबर गोपनीयतेचा भंग करणार आहे. मात्र या सगळ्या गोष्टी राजरोसपणे करत असताना गोट्या गित्ते हे सगळं काय करत होता त्यावेळी त्याच्यावरती कारवाई का केली गेली नाही? आदर्श आचारसंहिता होती, तिथं काम करणारे जे अधिकारी होते त्या अधिकाऱ्यांनी त्याला रोखलं का नाही? मग नेमकं परळीमध्ये अशा पद्धतीचे व्हिडिओ काढणारे फक्त एकदा गोट्या गित्त्याचा नाही तर अनेक त्याचे जे या इंस्टाग्रामवरती फॅन फॉलोअर्स आणि त्याच्या सोबतचे इंस्टाग्रामचे जे काही सहकारी कार्यकर्ते आहेत त्यांचे देखील अशाच पद्धतीचे परळी मतदारसंघातले व्हिडिओ आहेत की जे स्वतः मतदान करताना बटन दाबताना व्हिडिओ काढतायत आणि तो स्वतःच्या सोशल मीडिया प्रोफाईलवरती अपलोड करतायत. व त्यांच्यावरती कारवाई का केली जात नाही असा देखील सवाल या ठिकाणी उपस्थित हो. विशेषतः गोट्या गित्त्याच्या अनुषंगाने आणखी एक व्हिडिओ या ठिकाणी मी न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकाला दाखवणार आहे. मायकिंग नावानं त्यानं हे अशा पद्धतीने एक स्टेटस टाकले. त्यामध्ये जर आपण बघितलं तर यामध्ये धनंजय मुंडे त्याचबरोबर सुशील श्री कराड आणि वाल्मिक कराड यांचा हा फोटो आहे. अशा पद्धतीने हा जो इंस्टाग्रामवरती आयडीवरती त्यांनी तो देखील फोटो टाकलेला आहे. तर एकच नाही तर असे अनेक व्हिडिओ आहेत जे गोट्या गित्त्याचे या ठिकाणी आहेत. पण एक महत्त्वाचा जो व्हिडिओ आहे तो मला या ठिकाणी दाखवायचा आहे की गोट्या गित्तेनं त्याचा वाढदिवस साजरा करत असताना वाढदिवस साजरा करताना श्री कराड हा देखील या ठिकाणी सोबत आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे गोट्या गित्ते आणि श्री कराड याचे काय संबंध होते या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळते. यात केक कट करताना सुद्धा पाहायला मिळते. त्यामुळे एकंदरीत हा गोट्या गित्ते नेमका कार्यकर्ता कुणाचा होता, कुणाच्या जीवावरती एवढे सगळे क्राईम आणि गुन्हे करत होता हे देखील पाहणं महत्त्वाचं. कारण त्याच्यावरती जी 18 गुन्ह्याची लिस्ट आहे ती देखील समाज माध्यमाच्या समोर आलेली आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे जे गंभीर गुन्हे आहेत, परभणी असेल, बीड, लातूर आणि पुण्यामध्ये देखील काही गुन्हे त्याच्यावरती दाखल आहेत आणि त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास सुरू आहे. काही ठिकाणी त्याला जामीन देखील मिळाले. परळीमध्ये सातभाई मारहाण प्रकरणामध्ये देखील त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामध्ये काही न्यायालयीन प्रक्रियेमधले काही गुन्हे असतील. मात्र एवढ्या सगळ्या गुन्ह्यांची यादी असताना हा गोट्या गित्ते राजरोस पोलिसांच्या सोबत कशा पद्धतीने फिरत होता, कुणाच्या आशीर्वादाने फिरत होता हे देखील पाहणं महत्त्वाची गोष्ट आहे. आता हा एक व्हिडिओ समोर आलेला आहे की ज्यामध्ये तो मतदान प्रक्रियेमध्ये मतदान करत असताना त्याचा जो रेकॉर्डिंग करतोय, व्हिडिओ तयार करतोय आणि व्हिडिओ करून सोशल मीडियावरती टाकतोय. मग अशा प्रकरणामध्ये त्याच्यावरती गुन्हा का दाखल होत नाही, त्याला नेमकं पाठबळ कुणाचं दिलं जातं, कोण अभय देतं यासह अनेक प्रश्न निर्माण होतात. आता जर बघितलं तर SIT फॉर्म झालेली संशयित आरोपी म्हणून ज्ञानेश्वरी मुंडे यांनी जी काही नावं दिलेली आहेत त्या नावामध्ये गोट्या गित्तेच्या नावाचा देखील उल्लेख आहे आणि त्यासह इतर जी टोळी आहे त्याचा देखील उल्लेख आहे. विशेष जर बघितलं तर परळीमधील सातभाई मारहाण प्रकरण त्याचबरोबर इतर जी प्रकरणं आहेत त्यामध्ये गोट्या गित्तेवरती मकोका अंतर्गत कारवाई केलेली. मकोकामध्ये तो वॉन्टेड आरोपी आहे. पोलीस प्रशासनाने देखील त्याच्या शोधाच्या अनुषंगाने गेल्या 2 ते 2.5 महिन्यापासून त्याचा शोध घेत आहेत. मात्र पोलिसांना तो सापडत नाही. नेमका गोट्या गित्ते आहे कुठे असा देखील सवाल वारंवार उपस्थित केला जातो. आता तपासी यंत्रणा कामाला लागलेली आहे. पंकज कुमावत यांनी महादेव मुंडे हत्या प्रकरणाची सूत्र हातामध्ये घेतलेली आहेत. तपासाचा देखील वेग आलेला आहे. मात्र या संपूर्ण प्रक्रियेमध्ये ज्याच्या भोवती हे सगळे प्रकरण फिरतायत तो गोट्या गित्ते. नेमका त्याच्या संदर्भात बाळा बांगर यांनी आरोप करत असताना तो सिरियल किलर आहे. एवढंच नाही तर महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये हत्या केल्यानंतर महादेव मुंडे यांच्या गळ्याजवळच्या मांसाचा तुकडा हा गोट्या गित्तेने एका पिशवीमध्ये आणला होता आणि तो वाल्मिक कराड यांच्या टेबलावरती ठेवला होता असा दावा देखील हा बाळा बांगर यांनी केलाय. त्या दाव्यामध्ये किती तथ्य आहे, त्याच्याकडे काय पुरावे आहेत या संदर्भामध्ये तपासी यंत्रणा पोलीस प्रशासन पाहिलं. मात्र त्याने तो दावा केलेला होता. एवढंच नाही तर जे शिवराज बांगर आहेत त्यांनी देखील आरोप केला होता की माझ्या खुनाची सुपारी ही बाळा बांगर माझ्या खुनाची सुपारी ही गोट्या गित्ते याला देण्यात आली होती आणि तो 4 दिवस इथं तळ ठोकून होता असा दावा सुद्धा जे शिवराज बांगर आहेत त्यांनी केला होता. तर कालच बाळा बांगर यांनी जो दावा केला की जितेंद्र आव्हाड यांची रेकी करण्यासाठी गोट्या गित्ते हा मुंबईमध्ये होता
म्हणजे हे वेगवेगळे दावे प्रतिदावे केले जातात, त्यामध्ये काय तथ्य आहे काय नाही हे प्रशासन या बाबतीमध्ये तपासेल. मात्र हे समोर केलेले दावे आरोप प्रत्यारोप केले जाते आणि जे समोर येणारे व्हिडिओ आहेत त्यावरून गोट्या गीत्याची दहशत खरंच परळी शहरामध्ये आणि मतदारसंघामध्ये होती का, त्या अनुषंगाने त्याचा आका कोण होता, त्याला ह्या सगळ्या गोष्टी कोण करतात, त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरती जर संपूर्णतः पाहिलं तर वाल्मिक कराड यांचे स्टेटस, वाल्मिक कराड यांचे व्हिडिओ आणि वाल्मिक कराड यांना दैवत मानणारा त्याचे व्हिडिओ आहेत. एवढंच नाही तर परळीचा किंग नावानं वाल्मिक कराड यांचा मुलगा सुशील कराड आणि वाल्मिक कराड यांचा दुसरा मुलगा श्री कराड यांचे जे स्टेटस आहेत परळीच्या किंग नावाचे, असे इंस्टाग्रामवरती अनेक सारे व्हिडिओ देखील त्या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यामुळे एकंदरीत महादेव मुंडे हत्या प्रकरण असेल, परळीमधले अनेक जे मारहाणीचे प्रकरण असतील, या प्रकरणामध्ये जर गोट्या गित्ते हा पोलिसांना वॉन्टेड असेल, पोलिसांना पाहिजे असलेला आरोपी असेल, स्थानिक गुन्हे शाखा आहे, परळीचं स्थानिक पोलीस प्रशासन आहे आणि आता नव्यानं फॉर्म झालेली जी SIT आहे, ही गोट्या गीत्यांच्या मुसक्या नेमक्या कधी आवळणार हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र महत्त्वाची गोष्ट जर आपण बघितली तर गोट्या गीत्यांची मगरुरी एवढ्या मोठ्या प्रमाणात होती का, की त्यानं जितेंद्र आव्हाडांसारख्या एका लोकप्रतिनिधी असलेल्या आणि राष्ट्रीय नेतृत्व असलेल्या, विशेषतः राष्ट्रवादीचं नेतृत्व करत असताना राज्य पातळीवरच्या नेत्याला धमकी देत असताना याचे परिणाम भोगावे लागतील अशा पद्धतीने धमकी दिली गेली. मग त्याला एवढ्यापर्यंत धमकी देत असताना गोट्या गीतेला नेमकं पाठबळ कुणाचं होतं आणि पोलीस प्रशासनाच्या गाडीमध्ये तो फिरत होता, गाडीमध्ये त्यासोबत देखील काही हे दिसत होते. त्यामुळे हे सगळं होत असताना त्या गोट्या गीतेचा पाठीराखा कोण होता का, ते या सगळ्या प्रकरणामध्ये त्याला कुणी वाचवलं, त्याच्या जामीन कुठं केल्या गेल्या होत्या, कुणी जामीन केल्या होत्या, यासह अनेक प्रश्न उपस्थित होतात. जे राजकीय नेते यामध्ये सुरेश धस असतील, त्याचबरोबर बजरंग सोनवणे, संदीप क्षीरसागर, जितेंद्र आव्हाड यांनी जे प्रश्न उपस्थित केले, अंजली दमानिया यांनी देखील दावा केलेला होता की गोट्या गीत्याच्या संदर्भातले अनेक वेळा लोकेशन हे बीडचे तत्कालीन SP असलेले यांना दिलेले होते आणि तो कुठं आहे काय आहे या संदर्भातल्या गोष्टी देखील दिल्या होत्या. मात्र पोलिसांनी त्याला अटक केली नाही. मग नेमका पोलिसांना पाहिजे असताना देखील, पोलिसांसोबत फिरत असताना देखील या गोट्या गीतेला अटक का केली गेली नाही, हे अनेक प्रश्न उपस्थित होतात. आणि या अनुषंगाने आता गोट्या गीतेला अटक केल्यानंतर कोणते त्याने नवे कारवाने केले होते, त्या कारनाव्याच्या संदर्भामध्ये तपास होणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल. मात्र सध्या बीड जिल्ह्यामध्ये महादेव मुंडे हत्या प्रकरणाच्या नावानं चर्चा केली जात असताना गोट्या गीतेच्या नावाची चर्चा होते, वाल्मिक कराड यांच्या नावाची चर्चा होते. एवढंच नाही तर वाल्मिक कराड यांच्या 2 मुलाच्या नावाची देखील चर्चा होते. त्या संदर्भामध्ये संशयिताची नावे म्हणून ज्ञानेश्वरी मुंडे यांनी काही नावं दिलेली आहेत. राजकीय आरोप प्रत्यारोप यामध्ये रोहित पवारांपासून अनेकांनी आरोप प्रत्यारोप केले होते. मात्र खरंच गोट्या गीते जर एवढा सिरियल किलर असेल, गोट्या गीते जर एवढा क्रूर कर्म असेल, त्याने जर अशा पद्धतीचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले असतील तर बीडचं पोलीस प्रशासन आतापर्यंत त्याला पाठीशी का घालत होतं आणि कुणाच्या सांगण्यावरून घालत होतं, यासह अनेक प्रश्न उपस्थित होतात. ज्यावेळेस पोलीस त्याला अटक करतील आणि अटक केल्यानंतर ज्यावेळेस खाक्या दाखवतील त्याच्याकडून कुठली नवीन माहिती येणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल. मात्र गोट्या गीते संदर्भातील जे नवीन आलेले व्हिडिओ आहेत आणि त्या संदर्भातील काही अपडेट असेल, महादेव मुंडे हत्या प्रकरणातील काही तपासाची अपडेट असेल तर न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून देण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू.